त्या प्रेसमध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे, माझ्या वार्डावर असा आरोप केलेला आहे की माझ्या वार्डातल्या म्हणजेच आंबेडकर नगरच्या दलित महिला 500 रुपयावर महेंद्र सोनवणेने विकल्या। तर त्यांनी इथालच्या दलित महिलांचा अपमान केलेला आहे। त्या इम्तियाज जलीलचा मी निषेध करतो। त्या इम्तियाज जलीलला खासदारकीला याच आंबेडकर नगरच्या महिलांनी 4000 मतदान देऊन इथून लीड देऊन 4500 मतांनी जो विजय झाला खासदार इम्तियाज जलील, त्याला इथलच्या महिलांनी मतदान करून खासदार केलेला आहे। आणि आज तो या दलित महिलांची इज्जत काढतो। विकणं म्हणजे ही भाषा काय आहे? तर पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की विकणं म्हणजे ही काय भाषा आहे, याचा अर्थ काय होतो? माय बहिणीची इज्जत विकणं याचा अर्थ असा होतो। आणि मी तमाम आंबेडकरी चळवळीतल्या सर्व महिलांना, महाराष्ट्रातल्या हे देशातल्या विनंती करेल, आंबेडकरी समाजाच्या नेत्याला देखील विनंती करेल की आंबेडकर नगरच्या महिलांचा, ज्या माय मावल्यांचा जो अपमान इम्तियाज जलीलने केला आहे त्याच्यावर प्रशासनाने अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा, त्याला त्वरित अटक करावं। नसता आम्ही इम्तियाज जलीलच्या घरात घुसल्याशिवाय आंबेडकर नगरच्या महिला राहणार नाही। बरं, दुसरं असं की त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे भाऊ पैसे वाटत असल्याचा त्यांनी आरोप केला, ज्यामध्ये ते व्हिडिओमध्ये दाखवत आहेत आणि दुसरीकडे तुमचा देखील त्यामध्ये व्हिडिओ आहे। तर नेमकं त्याचं काय? मी पूर्ण पत्रकार परिषद पाहिली, पूर्ण व्हिडिओ पाहिला। माझ्या हातामध्ये कुठेही 1 रुपया नव्हता। त्याने तुमच्या भावाचा उल्लेख, माझ्याकडे कुठेही 1 रुपया नव्हता। आणि पूर्ण औरंगाबाद शहराला माहिती आहे, खास करून आंबेडकर नगरला माहिती आहे की माझा भाऊ जो आहे तो राजकारणामध्ये नाहीच आहे, त्याचा पैसे वाटण्याचा काही संबंध नाहीये। तो एक ठेकेदार आहे, तो सिव्हिलचे काम करतो आणि त्याच्याकडे 100-200 या आंबेडकर नगरच्या बेरोजगार मुलं, महिला, कोणी मिस्त्री काम, हातावर काम करणारे, पेंटर काम, बिगारी काम करणारे जे लोक आहेत, त्याचा काल निवडणुकीची सुट्टी होती, त्याचे तो लोकांना पैसे देत होता। तोच व्हिडिओ कोणीतरी माझ्या आंबेडकर नगरच्या विरोधकांनी त्याला दिला आणि त्याने त्याचं राजकीय भांडवल केलं। ते राजकीय भांडवल याच्यासाठी असावं, मला असं वाटतं की त्याला त्याचा प्रभाव कळलेला आहे की मी उद्याची निवडणूक हारणार आहे आणि मुद्दामून की जे अतुल साहेबांचे विजय होणार आहे त्यांचे माणसं आम्ही आहोत, त्यांचे पैसे आम्ही वाटतो असा आमच्यावर आरोप करून आमच्या इथलच्या महिलांची इज्जत काढण्याचं काम, 500 रुपयावर दलित महिला विकता आमच्यावर जो आरोप केलेला आहे त्याचा आम्ही एकदा निषेध करतो। आणि त्याला त्वरित अटक नाही केलं तर आम्ही त्याला घरात घुसल्याशिवाय आणि घरात घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। आपण या ठिकाणी, माझं नाव महेंद्र सोनवणे, मी आंबेडकर नगरचा कार्यकर्ता आहे।